इथं मी आपल्या सर्वांसमोर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडनं 2 GR काढलेत, हे मी तुम्हाला दाखवतो। एक GR जो काढण्यात आलेला आहे तो 2 जुलैला काढलाय। त्याच्यामध्ये काय सांगितले, ज्या व्यक्तीचं या देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी काडीचं पण योगदान नाही असे व्यक्ती म्हणजे डॉक्टर हेगडेवार यांच्या कार्यक्रमासाठी हे शासन 45 लाख रुपये खर्च करणार आहे। 7 ठिकाणी विविध ठिकाणी कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि लोकांचा, सामान्य लोकांचा तिजोरीमध्ये असणारा पैसा अशा पद्धतीने वाया घातला जातोय। आणि दुसऱ्याच बाजूला दुसरा जो GR आहे त्याच विभागाचा, त्याच दिवशीचा छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यक्रमासाठी किती रुपये खर्च केला जाणार आहे? 10 लाख रुपये। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य काय असतं, सामान्य लोकांचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं। आणि नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी तोच विचार प्रामाणिकपणे पुढे घेऊन गेले आणि तसंच करत असताना, तो विचार पुढे घेऊन जात असताना, सामान्य लोकांना न्याय देत असताना त्यांना त्यांच्या जीवाचा बलिदान सुद्धा द्यावं लागलं। अशा छत्रपती संभाजीराजांच्या कार्यक्रमासाठी 10 लाख आणि हेगडेवारांच्या कार्यक्रमासाठी 45 लाख, हा कसला न्याय, कुठला विचार हे सरकार पुढे घेऊन जाते हे कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी कळतं। सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने जर हे सरकार उत्मात करत असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हे 2 GR मागे घेऊन हे सर्व जे महामानव आहेत, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याच्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हे जे खरे महामानव आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना न्याय दिलं, अशा लोकांचा विचार अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च करा, पण उगाच तुमच्या विचाराचं सरकार म्हणून सामान्य लोकांचा पैसा हा कुठेतरी हेगडेवारांचा कार्यक्रम घेण्यासाठी तुम्ही करत असाल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे, योग्य नाही, असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।